जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालन्यामध्ये आज विजय संकल्प सभा होणार आहे आणि या सभेची भाजपच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आहेत। सर, मला काय सांगाल, मुख्यमंत्र्यांची आज सभा होणार आहे, काय या सभेविषयी तुम्ही सांगाल? जालना शहर हे मराठवाड्यातलं अतिशय महत्त्वाचं शहर आहे आणि जालना आता महापालिका झालेली आहे आणि या महापालिकेची पहिली निवडणूक आहे। भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर बसण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा होत आहे। जालन्यातल्या जनतेला माननीय मुख्यमंत्री महोदय आव्हान करणार आहेत, विनंती करणार आहेत, आपलं विकासाला मत द्या अशा प्रकारची विनंती आणि आवाहन करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस आज जालन्यामध्ये सभा घेणार आहेत। जालन्याचे जे प्रश्न आहेत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जालन्याचा सिडको प्रकल्प असेल, जालन्याचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 150 कोटीचा निधी असेल, जालना शहरातील क्रीडा संकुल असेल, जालन्यातील सिमेंटचे रस्ते असतील, जालन्याच्या वेगवेगळ्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी निधी दिलेला आहे। आता या सभेच्या माध्यमातून सीड पार्क आहे, आमचं सिडको आहे आणि शहराचे जे मोठे प्रश्न आहेत, दररोज पिण्याचं पाणी देण्याचा प्रश्न आहे, अशा प्रकारच्या या प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। जालन्याच्या या सभेची तयारी आम्ही फक्त 2 दिवसात केलेली आहे। माननीय रावसाहेबजी दानवे, माननीय भास्करआबा दानवे, माननीय नारायण कुचे, संतोषजी दानवे, आमचे कैलासजी गोरंट्याल आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सभेची जय्यत तयारी केलेली आहे। मैदानावर जागा पुरणार नाही आणि जालन्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातलं टॉप 10 शहर करण्यासाठी जालन्यातले व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शेतकरी, कष्टकरी, मजूर सर्वांच्या सुरक्षेसाठी भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। भाजप संपूर्ण 65 जागांवर लढते। काय वाटतं तुम्हाला, किती जागा भाजपच्या निवडून येतील आणि पहिला महापौर कोणत्या पक्षाचा होईल? 1000% जालन्याची जनता भारतीय जनता पक्षाचा महापौरच बसेल आणि या महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षच विकास करेल। सबको देखा बार बार, भारतीय जनता पार्टी को देखो एक बार। म्हणजे भारतीय जनता पक्ष विकास करू शकतो, भारतीय जनता पक्ष सर्वांना सुरक्षा देऊ शकतो आणि सगळ्यांना आपण गेली 50 वर्ष बघितलंय। फक्त एकदा भारतीय जनता पक्षाला बघावं आणि पक्षाचं काम बघावं, आमच्या महापौराचा कारभार बघावा, यासाठी आम्ही जनतेला आवाहन करतोय। तुमचे मित्र पक्ष आहेत शिवसेनेचे, त्यांनी सुद्धा दावा केलाय की शिवसेनेचाच महापौर होईल या महानगरपालिकेत। जनतेच्या समोर सूर्य आणि जयद्रथ म्हणजे समोरासमोर जो काही विकास भारतीय जनता पक्षाने केलेला आहे, पुढेही विकास करायचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे असतात त्या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून विकासाला निधी मिळू शकतो, पैसा मिळू शकतो आणि महानगरपालिकेला केंद्राचा पैसा आणायचा असेल तर प्रधानमंत्री भारतीय जनता पक्षाचे, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाच्या आणि आम्ही सगळे 3 आमदार, आमचे सगळे पदाधिकारी ताकदीने या मैदानात उतरलो आणि जनता आम्हाला आशीर्वाद देईल असा आम्हाला 1000% आत्मविश्वास आहे। त्यांच्या माध्यमातून विकास होणार नाही हे बघा, प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडत असतं। मी आपल्याला सांगितलं, केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, जिल्ह्यात सत्ता आणि भारतीय जनता पक्षानं महापालिकेत सत्ता नसताना या शहराचा विकास केला। इथं माझ्यापूर्वी जे काही आमचे मित्र पालकमंत्री होते 15 वर्ष, दरवर्षी 5 कोटी द्यायचे। मी पालकमंत्री झाल्यानंतर जालना शहरातले 3 लाख लोक या शहरात राहतात, पिण्याचं पाणी आहे, रस्ते आहेत, वीज आहे। दरवर्षी डीपीटीसी मधून आम्ही या नगरपालिकेला आम्ही 15 कोटी रुपये द्यायचो, म्हणजे 5 कोटीवरून 15 कोटीवर।
आणि केंद्राचा राज्याचा जो पैसा आलाय तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी आणि शेवटी लोकांची पसंती आहे आणि राज्यात आणि देशात मोदीजींच्या नावाला पसंती आहे. राज्यात माननीय देवाभाऊंच्या नावाला पसंती आहे आणि 1000% आम्ही ही महापालिका जिंकू. आपण जर बघितलं तर हे होते आपल्यासोबत बबनराव लोणीकर. यांनी असा दावा केलेला आहे की महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल आणि पहिला महापौर जालन्याचा हा भाजपचाच होईल असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केलेला आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना.